चला तुम्ही बघा, अशी तव्यावरची भेंडी ना केली नसेल ना तर नक्की करून बघा, खूप छान होते. आता इथे बघा भेंडी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि ती नंतर पुसून घेतली आणि त्याच्यानंतर चिरून घेतलेली. आता याच्यामध्ये आपल्याला ना तेल वगैरे अजिबात नाही घालायचं. भेंडी भाजून घ्यायची, कमी गॅसवरच भाजायची आहे. थोडा वेळ लागतो पण खूपच छान होते, अजिबात चिकट वगैरे होत नाही. आता भेंडी आहे ना भाजून झालेली आहे, बघू शकता. चला काढून घेऊ. आता याच्यामध्ये लगेच तेल घातलं. आता इथे ना मोहरी घातली, जिरं घातलं, थोडासा लसूण पण ठेचून घातला आहे. आणि आता याच्यामध्ये आपल्याला ना हिरवी मिरची घालायची, 1-2च घातलेली आहे. आणि कांदा घालून घेतलेला आहे. कांदा पण छान फ्राय करून घ्यायचा. मग टोमॅटो घालून घेतलेला आहे. आणि टोमॅटो पण आहे ना लवकर त्याचं पाणी सुटावं किंवा कांद्याचं लवकर पाणी सुटावं, मग इथे मी लगेच मीठ पण घालून घेत असते. आता मीठ पुढे मी घालणार नाही, पूर्ण भाजीपुरता घातलेलंच आहे ते. आता हळद आणि लाल तिखट थोडं थोडं घातलं. अगदी सोपी रेसिपी आहे, काही अवघड नाही, पण खूप छान आहे. साधा सिंपल आहे पण खरंच छान लागते, टेस्टी अशी भाजी. तुम्ही नक्की करून बघा. त्याच्यानंतर बघा ही भाजलेली भेंडी घालायची, 2-3 मिनटं छान अशी परतून घ्यायची. आता इथे बघू शकता जेवण वगैरे सगळं तयार झालेलं आहे. आता चला, मी नेहमी जेवायच्या आधी ना माझ्या कॅटचे त्यांना म्हणजे जेवायला देते. आता इथे ना त्यांना एक टाईम असं राईस देते, एक टाईम चपाती देते. आणि त्यांना ना असं त्यांचं जे खाणं आहे ना, हे बघा ग्रेव्हीवालं, ते त्यांना देत असते. आणि काही वेळेस मग ते सुकं वगैरे खातात. पण मग सकाळीच पण एक टाईम देते त्यांना, असं 1 वाजता, आणि संध्याकाळी देते. आणि इथे बघा त्यांचं तयार करीत होते. हे बघा छोटे बेबी बघा कसे अंगावरती चढतात माझ्या, त्यांना जेवायचं आहे. आणि ते किचनमध्ये मी असली ना मग त्यांचं असंच चालू राहतं. मग असे कपड्यांना पकडून असे वरती किचन ओट्यावरती येत असतात. चला आता इथे बघा त्यांना जेवायला छान दिलेलं आहे. अजून माझं जेवण व्हायचं आहे. म्हटलं पहिले त्यांना दिल्यानंतर मग मी जेवायला बसत असते नेहमी. चला त्याच्यानंतर माझं पण जेवण वगैरे झालं, दिवसभराची कामं झाले. मग संध्याकाळ होतच आलेली होती. आणि म्हटलं चला आता इथे ना मुलगी पण आलेली होती घरी. शनिवारच्या दिवशी ती घरी येत असते. आणि म्हटलं चला आता तिच्या केसांना मी तेल लावतच असते, बऱ्याच व्हिडिओमधून सांगत असते मी. आणि तिचे केस खूप लांब आहे, बघू शकता तुम्ही. आणि पहिले एकदा कापलेले होते बरेचसे असे, पण हे बघा अजून पण खूप मोठे केस आहे तिचे. आणि मग असं तिला पण थोडंसं तेल लावून दिलं का बरं वाटतं थोडंसं व्यवस्थित. असं ती पण तिकडे लावते, पण मग तरी पण घरी आल्यावर मग मीच तेल लावते. नंतर मग ती बोलली मम्मी तुझ्या केसांना पण लावते तेल. म्हटलं ठीक आहे चालेल. बघा असं कोणीतरी आपल्या पण केसांना तेल लावून दिलं का आपल्या आईची आठवण येते आपल्याला. हे बघा खूप छान तिने मस्त केसांना तेल लावून दिलं माझ्या पण. हे असं